कसगावसह भडगाव तालुक्यात गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे परिसरातील नदी नाले दुथडी भरून वाहू लागले असून अनेक ठिकाणी पुलांवरून पाणी वाहत आहे। यावर्षी नित्तितूर नदीला पहिलाच पूर आल्याने नदीकाठी पूर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांवर संकटाचं सावट निर्माण झालं होतं। मात्र या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून पिकांना जणू नवसंजीवनीच प्राप्त झाली आहे। सोयाबीन, कापूस, बाजरी आदी खरीप पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस अत्यंत लाभदायक ठरणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत। संततधार पावसामुळे परिसरातील जलस्रोतही तुडुंब भरून वाहू लागले असून विहिरी, बंधारे आणि तलावांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे। या पावसामुळे भूजल पातळी उंचावण्यास मदत होणार असून आगामी काळातील संभाव्य पाणी टंचाईची तीव्रता कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान नदी नाले आणि पुलांवरून पाणी वाहत असल्याने नागरिकांनी अनावश्यकपणे पूरग्रस्त भागात जाणे टाळावे, तसेच आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे। पावसाची उघडीप मिळाल्यानंतर शेतीच्या कामांना पुन्हा वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची आशा पुन्हा पल्लवित झाली असून खरीप हंगामाबरोबरच आगामी रब्बी हंगामाबाबतही आशादायी चित्र निर्माण झाले आहे। अमीन पिंसारी, स्टार महाराष्ट्र न्यूज, कसगाव तालुका, भडगाव। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।